जाऊ जय शिवराज जय शंभूराज जय धनराज बिरादर ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 दिवसापासून मुंबई येथे उपोषणात बसले होते। त्याचं फलित सरकारने मराठा समाजाच्या मागण्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण सोडत आहेत। त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गावागावामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत असताना सकल मराठा बांधव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल। जय ओबीसी जय ओबीसी ओय इथं मर्द मराठा पेटला का आता मर्द मराठा पेटला। अरे एक मराठा आरक्षण आमच्या गावाचं। जाऊ जय शिवराज जय शंभूराज जय धनराज बिरादर ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आता या टायमाला व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आलेलं यश, सरकारने दाखवली सकारात्मकता, या सर्वांवरती सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावामध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे। जे बांधव गावामध्ये आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये लहान लेकरांपासून मोठ्या माणसापर्यंत मोठ्या उत्साहामध्ये आनंद उत्सव साजरा करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मित्रांनो, हळूहळू या बे, हळूहळू या बे, हळूहळू या, हळूहळू या, हळूहळू या। एक गाड्या हळू घ्या जरा, हळू घ्या। हा चालू करा। इथे थांबा जरा, इकडे या, इकडे या, इथं थांबा जरा जरा पुढे थांबा, इथं थांबा। हा द्या घोषणा। थांबा रे पोरांनो, थांबा इथे ना, सरळ गाडी सरळ 1-2 मिनिट ते येईपर्यंत एकत्र थांबा रे थांबा या गाडी पलीकडे लावा, पलीकडे रस्त्याला अडथळा येऊ नये। मुंबई येथील आंदोलनामधून आपण जिंकलो असं जरांगे पाटील यांनी घोषणा दिली। हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्यास मंत्रिमंडळ उपसमिती तयार। सातारा गॅझेटियर व पुणे व आणि औंध संस्थान गॅझेटियरची कायदेशीर तपासणी करून अंमलबजावणी करण्यात येणार। मराठा आंदोलकावर दाखल करण्यात आलेले गुन्हे सप्टेंबरपर्यंत मागे घेण्यात येतील। मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या वारसांना आर्थिक मदत 1 आठवड्याच्या आत त्यांच्या खात्यात जमा केली जाणार। बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देणार। मराठा कुणबी एकच असल्याचा निर्णय घेण्यासाठी 2 महिन्याची मुदत मागितली। अशा प्रकारच्या सर्व गोष्टीमधून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व मराठा समाज जिंकला। मराठा समाजाला जर कोणी न्याय मिळवून देऊ शकले असेल तर ते फक्त आणि फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे त्रिकालपदित सत्य आज आपल्याला मानावे लागणार आहे मित्रांनो। व तसेच या सर्व प्रोसिजरमध्ये या सर्व कामकाजामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि एक निष्ठावंत मावळा जेव्हा लढतो
त्यावेळेस ती लढाई ही निकरेची असते, निष्ठेची असते आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाची असते. आज संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हाताला जे यश मिळालेलं आहे मित्रांनो, त्याचा जल्लोष आपल्याला गावागावामध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो. आज गावगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा खूप आनंदी आहे. हैदराबाद गॅजेटमुळे मराठवाड्यातील मराठ्यांचा प्रश्न तर सुटणारच आहे. त्याचबरोबर सातारा गॅजेट असेल, पुणे गॅजेट असेल, औंध गॅजेट असेल, या माध्यमातून संपूर्ण मराठा समाज हा एकत्र ओबीसीमध्ये समावेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये खूप मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. याच निमित्ताने मराठा आरक्षणाच्या विजयी मिरवणुकीसाठी जेवळीमध्ये मोठ्या उत्साहात मिरवणूक निघाली. त्याबद्दल सर्व जेवळीकरांचे, मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले सर्वांचे या प्रसंगी खूप खूप आभार. आरक्षणाचा लढा हा अजून संपलेला नाही. जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे पाठपुरावा तर करणारच आहेत. त्याचबरोबर मराठा समाजसुद्धा एक नेता एक आवाज संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबतीला कालही होता, आजही आहे आणि उद्याही आहे. तसेच हे सर्व केल्याबद्दल मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचेसुद्धा खूप खूप आभार. त्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवल्याबद्दल त्यांचेसुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने खूप खूप आभार. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे. जय ओबीसी.